नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की मी बाजीराव आहेर, मुक्काम पोस्ट लोणी खुर्द, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या माध्यमांच्या मधून चित्रपट, गीतं आणि गझल किंवा इतर गायनी गायक प्रकार मी आपल्यासमोर सादर करत असतो. आपण खूप चांगला प्रतिसाद मला देत आहात, त्याबद्दल आपले मी आभार मानतो. आज एका वेगळ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. याच्या अगोदर मी पाण्याचं महत्त्व, पाणी वाचवा आणि पाणी साठवा याविषयी आपलं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे यूट्यूबवर. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आज मी आपल्याशी देहदान या विषयावर, अवयवदान आणि देहदान या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, प्रबोधन करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, मृत्यू ही निश्चित येणारी गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. परंतु मरावे परी कीर्तिरूपी ओरावे या न्यायानुसार आपल्या मृत्यू पश्चात आपल्या देहाचा वापर जर समाजासाठी होत असेल, समाजामध्ये देहदान, त्वचादान, वेगवेगळे अवयव, त्यांची वेगवेगळ्या रुग्णांना खूप आवश्यकता असते. परंतु देहदान करण्याचं, अवयवदान करण्याचं प्रमाण समाजातल्या अज्ञानामुळे आजही खूप अल्प आहे. 1 ते 1.5% एवढीच लोक या मार्गाने जातात, देहदान करतात किंवा अवयवदान करतात. तर आपला देह जाणारच आहे आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा 3-4 तासात, 5 तासात किंवा 6 तासामध्ये आपल्या देह आपण एकतर आपले नातेवाईक तो जाळून टाकतात किंवा मुस्लिम धर्मामध्ये मधले जर लोक असतील तर त्याचं दफन केलं जातं, पुरून टाकला जातो तो देह आणि त्याचं अक्षरशः खत होतं. त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. शिवाय सरपणाचा खर्च येतो, धुराचं प्रदूषण होतं. त्याऐवजी आपण जर जिवंत असतानाच, मृत्यू ही अनिश्चित येणारी गोष्ट आहे, तो कधी येईल माहीत नाही. आणि म्हणून जर आपल्या जवळ जर कुठलं एखादं रुग्णालय असेल, समजा मी ज्या परिसरात राहतो लोणी खुर्द इथं, तिथं प्रवरा हॉस्पिटल आहे लोणीमध्ये, तर माझं स्वतःचं देहदान मी 2016 सालीच केलेलं आहे आणि माझ्या कुटुंबातल्या सदस्यांचं सुद्धा मी इथून पुढं देहदान करणार आहे, जेणेकरून गरजूंना त्याचा फायदा व्हावा. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या कुटुंबापासून सुरुवात करावी. पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात करावी. स्वतःचं देहदान करावं. अवयवदान तरी निश्चितच करावं. आणि देहाचं तरी शेवटी राखच होणार असेल, मातेलाच मिळणार असेल, तर पूर्ण देहदान केलं, देह देऊन टाकला रुग्णालयाला, तर तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोग होईल. त्यातले जर चांगले अवयव कुठले असतील तर त्या अवयवांचा उपयोग रुग्णांसाठी होईल आणि त्यांच्या जिवंत असण्यातून पुन्हा आपणही जिवंतच राहू. तर अशा धारणेतून आपण स्वतःचं देहदान करावं. आपल्या कुटुंबामध्ये सर्व सदस्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर आपल्या गावामध्ये, नातेवाईकांच्या मध्ये या गोष्टी सांगाव्यात, व्याख्यानामधून, प्रसारमाध्यमातून. आणि लोकांनी सुद्धा याची जागृती स्वतःमध्ये करून घ्यावी. ज्ञानाचा वापर करावा, ज्ञानाने आधुनिक व्हावं आणि मरावे परी कीर्तिरूपी ओरावे, देहदान केल्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं. आणि हा देह जो एरवी नाशिवंत आहे, जो अग्नीच्या भक्षस्थानी पडणार आहे किंवा दफन त्याचं केलं जाईल, मातीमध्ये मिसळणार आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी देहदान करावं. कारण ही देहदान करणारे, अवयवदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आपण पाहतोय की बरेचसे लोक त्याचं धार्मिक पद्धतीने सगळे संस्कार त्याच्यावर केले जातात आणि मग तो देह अक्षरशः जळून जातो किंवा मातीत मिसळतो. तर अत्यंत नम्रपणाने माझी विनंती आहे की या मुद्द्यावर आपण विचार करावा. आपण खूप मोठं सामाजिक कार्य करतोय आणि या माध्यमातून सरकारलाही माझी अशी एक नम्र सूचना आहे की जे लोक देहदान करतील, अवयवदान करतील, त्यांच्यासाठी काहीतरी विशेष सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी. मग ती कुठल्या तरी स्वरूपात त्याचं आर्थिक म्हणा किंवा आयकर इन्कम टॅक्समध्ये म्हणा किंवा त्या व्यक्तीचे बॅनर, प्रसिद्धी त्याला कशी मिळेल या दृष्टीने पाहिलं जावं.
किंवा त्याला काही अल्पस्वल्प आर्थिक मदत करता आली, जेणेकरून आर्थिक मदतीच्या अपेक्षेने की होईना लोक त्या देहदानासाठी, अवयवदानासाठी उद्युक्त होतील. सुरुवातीला जसं आपण कुठलीही सिस्टीम लावतो, लोकांच्या मध्ये प्रथमतः आणतो, तेव्हा त्याला सरकार अनुदान देतं आणि जेव्हा त्याचा पुरेसा प्रसार होतो तेव्हा ते अनुदान बंद करतं आणि मग लोक आपोआप ती गोष्ट वापरायला लागतात. तर जोपर्यंत याचा स्वीकार होत नाही तोपर्यंत शासनाने, समाजाने याला पूर्ण पाठिंबा द्यावा आणि जेणेकरून लोक त्याच्यामध्ये आणखी प्रेरित होतील. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांना माझी विनंती आहे, शाळांच्या मधून, महाविद्यालयांच्या मधून, सर्व ठिकाणी किंवा प्रवचन, कीर्तन, व्याख्यानं असतील त्या ठिकाणातून सुद्धा जसं पाणी वाचवा हा एक सामाजिक प्रश्न आहे, त्याचं महत्त्व समजून द्यावं लागतं, तसं देहदान किंवा अवयवदान या गोष्टींचाही जर प्रचार आणि प्रसार केला आणि त्याप्रमाणे आचरण आणलं तर खूप मोठं सामाजिक कर्तव्य काम आपल्या हातून होईल असं मला वाटतंय. तर कृपया काही शंका असेल तर या ठिकाणी मी नंबर सांगितलेला आहे, पुन्हा सांगतो. बाजीराव आहेर, 9822 892 866, लोणी खुर्दमध्ये मी राहतोय. आपणही जिथं असाल तिथून स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी हे कार्य करावं, अल्पस्वल्प समाजसेवा करावी आणि देहदानाविषयी, अवयवदानाविषयी समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद.